हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत श्यामच्या हे पुस्तक. याचे लेखक आहेत साने गुरुजी. यातील आपण आज रात्र 24वी सोमवती अवस इथून वाचण्यास सुरुवात करूया. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवती अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला व्हायच्या असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 केळी, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावायचे, दान करावायचे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्याय ही सर्व स्वतःच्या घरी ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करायला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रात्र होती, भरल्या घरात श्रीमंत होती, तेव्हा तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते, तर 108 लुगडी कुठून देणार? तिलाच खावायस नव्हते, तर ती काय देणार? सोमवती व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ते मागणार? पतीजवळ काय होते? नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ, 108 फोपळी माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठवली होती. मग तू काय घालणार आहेस? 2 दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावेच हवे ना आई. 108 गुळ म्हणजे का 108 गुळाच्या ठेपा व्हावायच्या? 108 तेल म्हणजे का 108 तेलाचे डबे द्यावायचे? आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवितो की 108 अदपाव देईन, 108 पावशेर देईन किंवा एकदम 1 मन गूळ, 1 मन तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई, तू 108 अदपाव गूळ घालतेस तर? आई म्हणाली, श्याम, घरात विष खावाव्यास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही, कोणाकडून आणावायचे पैसे? झाड काय आहे आपल्या अंगणात? हलवले की पडले पैसे. आपण गरीब आहोत श्याम. मी म्हटले, 108 आवळे घालतेस तर? बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते. सवलीहून त्यांनी आणले होते. आपला सवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने ते दिले होते. आई म्हणाली, आई, 108 चिचुके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं? पण पण काय लोक हसतील होय ना? हसतील, त्यांचे दात दिसतील. त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येत आहे. हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसत नाही ना? देव तर रागावणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देव नाही रागवणार. अरे, देवाला विदुराघरच्या कन्यासुद्धा आवडल्या. मिटक्या मारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदामाचे पोहे कसे खाल्ले? जसा अधाशी व उपाशी. रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा. प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय, पण 108 दगड जरी दिले तरी त्याला खडी साखरासारखे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळीत बसेल. शतजन्म चगळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला, पटकन फुटत नाही, विरघळत नाही. एक एक दगड तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम, देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते त्यांना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी, शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय घालणार आहेस सांग ना, ठरवले असशील काहीतरी? मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलांसारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहेन हो मी. आई म्हणाली,
श्याम, जे वाहावायचे ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायावर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले, तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचे? देता येईल ते देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाहीतर आई, 108 पानेच वाहा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का गं? आई, मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळाव्यास त्रास पडत नाही. वाटेल ते ते होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलवायचे. परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्ती व्हावयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान व्हावयासी लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेली रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये. म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरिबाला गरिबीची लाज वाटावयास नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची, हा हेतू की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरतालकांना, मंगलागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस, मी आधी राहून म्हटले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावायची ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलेही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली तर कोठून तरी आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बरव्याची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडं आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावे म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत, असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वच सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो, परंतु नागचाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र, स्वच्छ, रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहूनही देहभाव दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लागणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती. हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत साने गुरुजी यांचं श्यामच्या हे पुस्तक. यातील आपण आज रात्र 25वी देवाला सारी प्रिय इथून वाचण्यास सुरुवात करूया. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई, मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे, नाहीतर बन्या वरवडेकरांकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम, तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक महारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यावायला हवा आहे. ती महारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन, जा. आई, लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, कावकाव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ? असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये, आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे
एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का गं, डोक्यावर द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन. ते देईल डोईवर. असे ती गयावया करून विनवू लागली. अगं, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो. हो, घे. असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती मारेन ना? अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलंच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले. आणि श्याम, अगदीच चेवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी, असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावायचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानांत शुद्धी हे मला माहीत आहे. असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन. पुन्हा पडायचा एकदाचा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालावायचे ते ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का ग आहेस? होय माय, ताप लई येतो. काय करताव, पोटाला हवं ना? असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे, देव का तुला? आईने विचारले. द्या आई, हे देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वायचं पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या उंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही, एक गरीब महारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठाव्यास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या महारीणला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा आई. तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या महाराणीच्या अंगावर ओरडू लागले. लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाले नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टी मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत महारडे. निघ का मारू वाहन फेकून, असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराणच्या हॉटेलात खातात, दुसऱ्यांचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजाज. मगाशी ती महारीण नाही का म्हणाली, गरिबाला कोण नाही, तेच खरे आई. उद्या जर एखाद्या महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवान देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग ह्यांचा देव? हातात वाहन घेऊन त्यांचा पितांबर बाटला नाही. पायात पायताने घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालाव्यास दिली ते मात्र घाणेरडा. त्यांची सावली नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा कसला धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा त्यांचा देव आहे नाही?
आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावडांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसाव्यास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही, तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातील ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाहीत. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावायचे. महारमांगाजवळ पैसे नाहीत म्हणून आपण त्यांना दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहावायचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड देण्याचे धैर्य नाही म्हणून. ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे. मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळणारे महारमांगच अधिक पुण्य आहेत. नाही आई, मी विचारले. श्याम, आपले ते विटणांकडे शेत आहे ना, ते खरे महाराजच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विटू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असे का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारे आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणांच्या देहात आहे, माशाच्या देहात आहे, महारांच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुबजाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला तू आवडतोस. तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीणभावावर प्रेम नाही, तो महारामांगावर करील काय? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महारांच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेळेला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई, मजजवळ बोलता बोलता दिवे लागावायची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. वध चाल मेरे मौला बुला. माझ्या भारती या देवमुळी नुरला, सगळा अंधार ते भारतांतरी भरला. माझिया नाही दया स्नेह तेथे देव का असे, बंधुभाव तीळन तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरी ना देव अंतरी ना, देव तो अजिमेला माझिया.